सो हे गाइज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग डे 9. जय श्री कृष्ण, राधे राधे. बरेच दिवस झाला आपण ब्लॉग शूट केला नव्हता, जस्ट बिकॉज की आमचा प्रिन्स थोडा आजारी होता. आता तो थोडा ठीक झालाय, त्यामुळे आपण ब्लॉग पुन्हा सुरू करतोय. सुरुवात झाली प्रिन्स पासून. तुम्ही पाहू शकता तो कसा आपल्याला टाटा करतोय. मला थोडंसं काम असल्यामुळे मी आज आपली कार घेऊन थोडंसं बाहेर गेलो होतो. काम झाल्यानंतर मी आमच्या शेताकडे आलो, खाली उतरलो, कार लॉक केली. तोपर्यंत बघतो तर काय, आमच्या शेतामधील डॉगी समोर आला. सॉरी त्याचं नाव राजा आहे. मग आमच्या राजाला त्याचं फेवरेट पार्ले बिस्किट मी टाकलं, त्यानंतर त्याने ते खाऊन घेतलं. त्यानंतर माझं लक्ष गेलं आमच्या शेतामधील जुनी सेंट्रो कारकडे. ती व्यवस्थित पार्क केली आहे का नाही मी हे पाहून घेतलं. त्यानंतर मी चालत निघालो आमच्या शेताकडे. चालत मी पोहोचलो आमच्या डाळिंबाच्या बागेकडे. या वर्षी डाळिंब खूप चांगले आले होते, तुम्ही पाहू शकता, कारण डाळिंबाचा कलर खूप लाल लाल आणि डाळिंब पण खूप मस्त झाले होते. त्यानंतर सर्व डाळिंब बागाची मी पाहणी केली. आमचा राजा माझ्या पाठीमागे आलता, हे तुम्ही पाहू शकता. हे जे तुम्हाला समोर डाळिंबाचे झाडं दिसत आहेत ते 10 वर्षाखालील जुने आहेत आणि त्याच्या साईडला जो रिकामा प्लॉट आहे तर आपल्याला डाळिंब प्लांटेशन करून घ्यायचं आहे. जस्ट बिकॉज की या वर्षी पाऊस जास्त न पडल्यामुळे आपण ते काम स्टॉप केले. बट आणखी थोडा पाऊस पडल्यावर आपण या सर्व मोकळ्या जागेत आपण डाळिंब लावून घेणार आहोत. शेतामध्ये फिरून झाल्यानंतर मी घराकडे निघालो. घरी आल्यावर प्रिन्सला पाहिलं तर तो रडत होता. त्याला थोडंसं जवळ घेतलं आणि शांत केलं. त्यानंतर प्रिन्स झोपला आणि मला थोडं बोर वाटत होतं, त्यामुळे मी घरातला बॉल घेऊन त्याच्यासोबत खेळत होतो. हे झाल्यानंतर मी माझं युट्यूब चॅनल पाहिलं, थोडंसं माझे ब्लॉग वगैरे पाहून घेतले. आज पंढरपूरची वारी होती आणि एकादशी होती, त्यामुळे घरी खास काय असं केलं नव्हतं. त्यामुळे हे बघा माझं दुपारचं जेवण. त्यानंतर मी थोडंसं बाहेर फिरायला गेलो. फिरून झाल्यानंतर मी निघालो गायत्री मार्टकडे आणि आता मी आत आल्यानंतर थोडंसं घरच्यांसाठी जे सामान लागणार होतं ते घेतलं. नंतर मी पोहोचलो सांगोला रेल्वे स्टेशन वरती. थोडंसं रेल्वे स्टेशन वरती फिरून घेतलं, जस्ट बिकॉज की खूप दिवस झालं मी रेल्वे स्टेशन कडे आलो नव्हतो. नंतर मी घरी आलो, कॉफी घेतली. त्यानंतर मी कविराज मंगल कार्यालयाकडे निघालो. मी पुन्हा एकदा रेल्वे स्टेशन वरती मी आणि माझा फ्रेंड आर्यन सोबत रेल्वे स्टेशन वरती फिरायला आलो. आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला माझे ब्लॉग आवडले असतील तर लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. राधे राधे.